दिवसापूर्वी जे लोकप्रतिनिधी आहेत तर ते उपोषणकर्त्यांना भिकारचोट म्हणलेले आहेत, याच्याबद्दल काय म्हणता तुम्ही? तेच लोकप्रतिनिधी भिकारचोट आहेत. त्यांनी भिका मागून मागून आमचं खाल्लंय रे. आमच्या टाळूवरचं लोणी तुम्ही खाल्लंय रे. काय तुम्ही केळं विकत होते म्हणला ना, काय तुम्ही सरपंच होते म्हणला ना, मग कुठून आल्या रे एवढाल्या बंगले, एवढाल्या प्रॉपर्ट्या तुमच्याकडं? कुठून आल्या रे एवढ्या गाड्या तुमच्याकडं? तुमचे पोरं रे इंडिवर फॉर्च्युनर मध्ये फिरता रे. तुमच्या पोरी आमदार झाल्या रे, तुमचे पोरं नगराध्यक्ष झाले रे. भिकार चोटांनो, आमच्या शेतकऱ्याच्या टाळूवरचा लोणी खाऊन खाऊन मोठे झाले, पोचलेत तुम्ही. कुठं फेडणार एवढा मोठा पाप तुम्ही? आमच्या हक्काचा आमच्या सरकारनं दिलेला आमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. सर्वात मोठे भिकार चोट तुम्ही अधिकारी आणि तुम्ही लोकप्रतिनिधीतल्यात. लाज वाटते. आम्ही तुमच्या या तालुक्यामध्ये या ठिकाणी जन्म घेतलाय म्हणून. काय कोणी बोलणार? काही वेळेला लोकप्रतिनिधीचे त्या प्रेसवरांना काही फोन येत असतात, काही धमक्या येत असतात. तर या जो फोन येतोय आणि त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांचे फोन बंद होत आहे आणि त्यानंतर पुन्हा सांगण्यात येतंय का फेस टू फेस भेट घेणार आहे. यावर आपण काय म्हणणार आहे? अरे घाबरू नका यांना. लोकशाही आहे, घाबरण्यासाठीच का छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य उभं केलं रे? आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलं यांना घाबरण्यासाठी. या वाळगुंडांना, हे वाळू काढणारे, हे रात्री दारू विकणारे, हे अवैध धंदे करणारे, हे आपल्या आई बहिणीवर वाईट नजर टाकणारे वाळगुंड, यांना तुम्ही घाबरतात का? छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय शिकवलं? अरे उभे राहा, मैदानात या, लोकशाहीची ही तलवार बाहेर काढून गावागावात इलेक्शनला उभं राहा. मी सांगतोय, पंचायत समितीला उभं राहा, जिल्हा परिषदला उभं राहा. यांची बोकांडी पाय देऊन निवडून या आणि आपले काम आपण स्वतः करा. वारंवार सांगतोय, या भेकडांना घाबरू नका. तुमच्या म्हणण्यानुसार आता जो युथ आहे किंवा तरुणांनी या राजकीय क्षेत्रामध्ये आलं पाहिजे, याबद्दल काय मत आहे तुमचं? तरुण काय करतायत आजच्या तरुणांना धंदा आहे का? आजच्या तरुणांना व्यवसाय आहे का? आजच्या तरुणांना नोकरी आहे का? मग तुमच्याकडं काय आहे? आजच्या तरुणांच्या लेकरांना शिक्षण तरी आहे का? जे तरुण शिक्षण घेत आहेत त्यांना व्यवस्थित शिक्षण तरी आहेत का? अरे तुमच्या शाळेच्या इमारती तरी नीट आहे का? तुमच्या शाळेत पिण्यासाठी व्यवस्थित पाणी तरी आहेत का? तुम्हाला रस्ते येण्या जाण्यासाठी नीट आहेत का? नाही ना. मग काय राहिलंय तुमच्याकडं? ऐशोआराम तुमच्या वाट्याचं भोगलंय ना दानवे साहेबांनी. तुमच्या वाट्याचा ऐशोआराम भोगलंय ना सत्तार साहेबांनी. तुमच्या वाट्याचा ऐशोआराम भोगताय ना चव्हाण साहेब. तुमच्या वाट्याचा ऐशोआराम भोगताय ना कल्याण काळे. अरे या सगळ्या लोकांनी लुटून खाल्लंय ना. टाळूवरचं लोणी खाल्लंय ना तुमच्या. कधी जागणार आहात? कधी तुम्हाला जाग येणार आहे? आता तुमच्या हातात मायबाप काही राहिलं नाही. अरे आता लढा. नागडं व्हायला घाबरताय काय? तुम्हाला नागडं केलंय यांनी. तुम्ही मंद झालात, तुम्ही मानसिकतेमध्ये झगडतायत. अरे यांना झगडा, बाहेर या आणि या रणांगणात उडी घ्या, उभा राहा आणि यांना उत्तर द्या. याशिवाय आता तुमच्याकडं पर्याय राहिलेला नाही. नाहीतर तुमची देखील अवस्था त्या बांगलादेश सारखी, त्या नेपाळ सारखी, त्या श्रीलंकेसारखी, त्या म्यानमार सारखी झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट या तरुणांनी, महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पोरांनी लक्षात घ्यावी. आता भोकरदन शहरामध्ये पंचायत समितीपासून तर शासकीय रुग्णालयापर्यंत म्हणजे हा अंतर जवळपास किमान कमी जास्त मध्ये 1 किलोमीटरचा आहे. आणि याच्यामध्ये जी भिंत बांधलेली आहे त्या ठिकाणी बहुतांश समाज म्हणजे सर्व समाज त्या ठिकाणी धंदा करत होता आणि त्यांचं ते अतिक्रमण काढून त्या ठिकाणी भिंत बांधलेली आहे. सर्व्हिस रोड बाजूला आहे आणि ती भिंत अतिक्रमण बांधलेली आहे. यावर आपलं काय मत आहे? इथल्या स्थानिक आमदारांनी, इथल्या माजी खासदारांनी हे कार्य केलं असेल. हे कार्य करत असताना एखाद्या समाजावर अन्याय झाला असेल म्हणून त्यांचा टांगा पडती घोडे फरार या नगर परिषदला मला वाटतं या जनतेने केलेला आहे. तेच कारण आहे. हे केलेलं असताना ही हार लोकसभेची हार, ही विधान परिषदेची हार झाली असताना हा बाबा काय म्हणतो ऐकलं का तुम्ही? जातीय समीकरण बनलं म्हणून आमचं निवडून नाही. अरे आतापर्यंत जातीय समीकरण बनून तुम्ही निवडून आल्यात. आतापर्यंत मराठ्यांना, या दलितांना, या गोरगरिबांना, या कष्टकऱ्यांना शिव्या देऊन तुम्ही तुमच्या सत्ता स्थापन केल्यात. आतापर्यंत मुस्लिमांना शिव्या दिल्या, वेगवेगळ्या जातींना शिव्या दिल्या आणि जातीय समीकरण बिघडवण्याचं काम तर तुम्ही या ठिकाणी केलं. तुम्ही आमच्या समाजाचे आंदोलन करणाऱ्या नेत्याला काय काय वाकडा बोललात. तो नेता त्या ठिकाणी बीड मध्ये असताना देखील लाजा वाटू द्या रे.
माजी जालन्याचे खासदार तुम्ही माननीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येऊन गेले, तुम्हाला लाज कशी वाटली नाही? तुमचं घर या ठिकाणी एक पाऊलाच्या अंतरावर नाही आणि तुम्ही या ठिकाणी आलेले नाही. तुमचं कर्तव्य अक्षरशः तुम्ही विसरलेले आहात आणि म्हणून जनता तुम्हाला आता उखडून फेडल्याशिवाय राहणार नाही. नवीन पर्याय या तालुक्याला निर्माण केल्याशिवाय राहणार नाही आणि नारायण लोखंडेच्या रूपात, विकास जाधवच्या रूपात असे एक ना अनेक तरुण या गावागावामध्ये तालुक्यामध्ये उभे राहणार आहे. या व्यवस्थेच्या छातडावर पाय देऊन ही व्यवस्था सुधारवण्याचं काम गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आता हे तरुण करणार आहेत आणि तरुण हे संघटन या ठिकाणी करतायत आणि त्याचं फळ या ठिकाणी आपल्याला हे दिसून येत आहे. चला, जय जवान. हो, एकदा उपोषणकर्त्यांचेही आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. थोडस बाजूला यावं. थोडस या ना इकडे. तुम्ही पलीकडे सारखा.